माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची योजना आम्ही तयार केली। संपूर्ण राज्यामध्ये आज 10 तारखेला 450च्या वर शिबिर होत आहे। यानंतरचा दुसरा टप्पा 17 एप्रिलला आहे, तिसरा टप्पा 8 मेला आहे, चौथा टप्पा 15 मेला आहे। यापूर्वी मागच्या 2 महिन्यामध्ये 2 शिबिर झाले, एक 9 मार्चला झालं, एक 16 मार्चला झालेला आहे। या सर्व 6 शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या 48 योजना या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला घरपोच करून देणे हा उद्दिष्ट आहे। पांधन रस्त्यापासून तर तुकडेबंदी कायद्यापर्यंत, पट्टे वाटपापासून तर स्वामित्व वाटपापर्यंत या सर्व योजनेचं या ठिकाणी आम्ही काम करतो आहे। मला या गोष्टीचा अभिमान आहे की अकोला जिल्हाधिकारी सौ मीना, आमचे रणधीर सावरकरजी, हरीश पिंपळेजी, खंडेलवालजी, आमच्या सर्व अकोला जिल्ह्यातल्या आमदारांनी, माननीय पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वामध्ये 25,000 लाभार्थ्यांना आम्ही आज या 3 शिबिरातनं लाभ पूर्ण केला। मागचे 2 शिबिर आणि आजचं शिबिर आणि यानंतरचे 3 शिबिर आहे। या शिबिरातनं किमान 25,000 परिवारांना, म्हणजे या 3 महिन्यामध्ये 50,000 परिवारापर्यंत त्यांच्या हक्काच्या योजना, सरकारी जागेवर असलेल्या गरीब माणसाचे पट्टे वाटप, घरं देणं, या सर्व योजना आम्ही या ठिकाणी करतो आहे। आणि मला विश्वास आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी जो संकल्पनामा, जाहीरनामा, वचननामा आम्ही जनतेला दिला होता, ज्या वचननामावर अकोल्याच्या जनतेने आमच्या सर्व विधानसभा सदस्यांना निवडून दिलं, तो वचननामा पूर्ण करण्याचा हा संकल्प आहे। आज मूर्तिजापूरमध्ये आम्ही हरीश पिंपळेंच्या नेतृत्वामध्ये हा शिबिर पूर्ण केलेला आहे आणि पुढच्या काळातही देवेंद्र फडणवीसचं सरकार हे प्रचंड मजबूतीने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता काम करणार आहे। सर, मोजणीसाठी पहिले जास्त वेळ लागायचा, पैसाही जास्त लागायचा, काय निर्णय झालेला? आता एक शेतकऱ्याची मोजणी करायची असेल तर सर्व आजूबाजूच्या शेतकऱ्याची मोजणी करून त्या सर्वांचा जो बोजा आहे एका शेतकऱ्यावर यायचा, म्हणजे एक शेताची मोजणी करायला 10,000 ते 12,000 रुपये खर्च यायचा, पण आता 200 रुपये पोटीसचा केला आहे। त्यामुळं 1,000 रुपयामध्ये, 1,500 रुपयामध्ये पूर्ण मोजणी होईल। आणि आता आमच्या सरकारने निर्णय केला खाजगी भूकरमापक, मी आता जिल्हाधिकाऱ्याला सूचना दिली आहे की तातडीनं आम्ही या ठिकाणी 35,000 रुपये महिना देऊन या ठिकाणी उत्कृष्ट एज्युकेटेड चांगले भूकरमापक या ठिकाणी सिस्टममध्ये आणायचे, त्यांना प्रशिक्षण द्यायचं आणि खाजगी भूकरमापक आमच्या भूकरमापकाच्या अंडरमध्ये काम करतील, आमच्या डेप्युटी SLRच्या अंडरमध्ये काम करतील। मोजणी 15 दिवसात झाली पाहिजे। सर, मोजणी 15 दिवसात झाली पाहिजे। 15 दिवसात मोजणी होऊन फेरफार आणि म्युटेशन या ठिकाणी पूर्ण झालं पाहिजे। हे राज्य आधी मोजणी, मग रजिस्ट्रेशन आणि मग फेरफार, 1 महिन्याच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे। सर्व नगराच्या मोजण्या पूर्ण झाल्या पाहिजे। ज्या ठिकाणी स्वामित्व मिळालं नाही त्याला स्वामित्व दिलं पाहिजे, त्या ठिकाणी पारदर्शी केली पाहिजे। याकरता आम्ही हा निर्णय घेतला आहे। संजय राऊत यांनी असं म्हटलेलं आहे की फडणवीस हे यांच्या पक्षाचं, शिंदेच्या पक्षाचा ऑपरेशन करत आहेत। माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय देवेंद्र फडणवीसजी हे दोघेही सख्या भावासारखे अत्यंत मजबूतीने महाराष्ट्र सरकारमध्ये काम करतात आहे आणि अत्यंत विश्वासाने आमचं सरकार पूर्णपणे काम करत आहे। आमच्या ब्लडमध्ये नाही आहे, आमच्या रक्तात नाही की फोडाफोडी करणे। आम्ही महायुतीचा धर्म पाळणार लोक आहोत। खरं तर हा धर्म सोडला उद्धव ठाकरेंनी, हा धर्म तोडला उद्धव ठाकरेंनी, हा धर्म तोडला संजय राऊतनी, आणि म्हणून आमच्या महायुतीची फारकत घेऊन ते काँग्रेसकडे गेले। जे काँग्रेसमध्ये उद्धव ठाकरेचं सरकार असताना ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी अविश्वासाचे एक वातावरण उद्धव ठाकरे सरकारमध्ये झालं होतं आणि त्यामुळं त्यांचे आमदार निघून गेले, तसं देवेंद्र फडणवीसांचं सरकार नाही, तसं एकनाथ शिंदेचं सरकार नाही। 217 आमदारांचं प्रचंड मजबूतीचं सरकार महाराष्ट्रात आहे, जे एक मताने, एक दिलाने काम करत आहे। सर, मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।